तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तरी आता आपण बघू शकताय, आपण आता सध्या मक्याची पेरणी करतोय. तर आपल्या शेतामध्ये जसं की आता बघताय की भरपूर असा पाऊस झालेला आहे. आणि काय होतं, काय शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवते की आपल्या वावराला वापसा नाही. आता आम्ही काय केलं तर जेव्हा आपल्या गावाचं हार्वेस्टिंग झालं तेव्हा आपण लगेच रोटर मारून ह्याच्यामध्ये ज्वारीची पेरणी म्हणजे साध्या भाषेत आपण कडवाळ पेरलेलं. आणि कडवाळ आता बघा जुलैचा महिना चालू आहे आणि जुलैच्या महिन्यामध्ये आता कडवाळ आपण पूर्ण त्या काढून त्याचा मुरघास बनवला आहे. आणि काल बघा रोटर मारला. आणि आपले बरेचसे शेतकरी आता काय करतात की रोटर मारतात फक्त आणि डायरेक्ट पेरणी करतात. तर आता होतं काय, रोटरमुळे काय होतं, खालचं जे आपलं जमीन आहे ती कडक होते. आणि मग त्याच्यानंतर जर एखादा पाऊस पडला तर सिमेंटनं कसं आपण पिचिंग करतो तशी ती जागा कडक होते. आणि मग पाण्याचा निचरा न झाल्यामुळं आपल्या वावराला बरेचसे दिवस वापसा येत नाही. पण आता जसं की तुम्ही बघू शकताय, काल आम्ही ह्याला रोटावेटर मारून एकदा डबल कल्टिवेटर मारला आहे, ज्याने की खालचा जमिनीचा थर चांगला फुटला जातो आणि पावसाच्या पाण्याचा चांगला निचरा होऊन आपल्या जमिनीला वापसा राहतो. तर आता तुम्ही बघू शकताय की काल असा चांगला पाऊस झालता. जर नुसता रोटर मारला असता तर पेरणी होणे शक्यच नव्हती. पण आपण एकदा कल्टिवेटर मारल्यामुळं वावरात पाण्याचा चांगला असा निचरा झालेला आहे आणि एक नंबर अशी पेरणी होती. आता तुम्ही टायराच्या स्थितीवर बघू शकताय की किती प्रकारचा पाऊस झालता. तरी आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही आहे. वाफे बिपे एकदम चांगल्या प्रकारे पडत आहेत, अशी काही अडचण नाही आहे अजिबात. आणि इतकी चांगली सुंदर अशी ओल आहे की एक नंबर तुमचा मका उगवणार आहे. त्याचबरोबर आपण ज्या ह्या प्लॉटमध्ये मका करतोय तर आपण सिजेंटा कंपनीनं आपल्याला स्पेशल एक बी दिलेलं आहे नवीन व्हरायटी इथेनॉलसाठी, की जी आपल्या इथेनॉल ब्लेंडिंगसाठी खूप कामाची आहे. त्या व्हरायटीचं नाव आहे सिंजेंटा 6560. हे बी आपल्याला सिजेंटा कंपनीनं स्पेशली प्रोव्हाइड केलेलं आहे. आता तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारे चांगली पेरणी होती आहे, काहीच अडचण नाही आहे. तर आपला शेतकरी काय करतो, पैसे वाचवण्यासाठी कमीत कमी किंवा डिझेल वाचवण्यासाठी कमीत कमी मेहनत करतो. पण तसं नाही मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त मेहनत करणार तेवढा तुम्हाला रिझल्ट एकदम छान येणार आहे आणि तुमची शेतीची कामं अजिबात अडकणार नाहीत. धन्यवाद. अशाच चांगल्या कॉन्टेंटसाठी मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.